सर्वांचं स्वागत आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवस, इवन वेळोवेळी, पदोपदी आपल्या जीवनामध्ये जे पण काही घडत आहे, याचा एक सर्वांगीण उद्देश आहे. आपल्या जीवनाला सर्वांगीण किंवा सर्व परीने त्याचा उत्कर्ष करण्यासाठी हे ब्रह्मांड आणि युनिवर्स एखाद्या आईप्रमाणे किंवा ज्याला म्हणता येईल ना, की पालन पोषण करणारा जो पिता आहे किंवा जी माता आहे, ती जसं आपल्या मुलांचं संरक्षण करते आणि वेळोवेळी त्याच्या जीवनामध्ये जे जे त्याला अति आवश्यक आहे ते त्याला प्रोव्हाइड करते, त्याचा पाठपुरावा करते. बरोबर त्याच पद्धतीने हे ब्रह्मांड, हे युनिवर्स आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी, काही इन्सिडेंट, काही व्यक्ती, परिस्थिती किंवा काही वस्तू इंट्रोड्यूस करत राहतात. का? कारण त्याच्याने आपल्याला धडे शिकायचे आहेत, लेसन लर्न करायचं आहेत. आणि हे प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी येते. आजपर्यंत माझ्या वैयक्तिक जीवनात किंवा तुमच्या जीवनात जे तुम्हाला इन्सिडेंट अनुभव आले असतील, याच्या पाठीमागे एक महान उद्देश आहे. राईट? बरं, हे आपोआप होतं का? नाही, हे आपण चूज करतो, आपण निवडतो. कळालं? एखादा व्यक्ती, ज्याला पॅटर्न म्हणतात, इमोशनल पॅटर्न आणि फ्रिक्वेन्सी, ज्या पद्धतीने आपली फ्रिक्वेन्सी असेल, वेअर फ्रिक्वेन्सी मॅचेस अट्रॅक्शन हॅपन. आणि या संपूर्ण सृष्टीमध्ये जी ऊर्जा शक्ती आहे ती कॉन्स्टंट आहे. ती एक तसूभरही वाढत नाही किंवा कमी होत नाही. समान ऊर्जा शक्ती आहे, फक्त तिचं रूपांतरण होतं. राईट? आणि ज्या क्षणी ती घटना आपल्या जीवनामध्ये घडते, कदाचित त्यावेळेस आपल्याला क्रोध येतो किंवा खिन्न, उद्विग्न किंवा अपराधीपणाची भावना येते. परंतु हु नोज, कुणाला माहिती, त्या एका घटनेमुळे जीवनात पुढे जे काही घडणार आहे ते सर्वोत्तम, सर्वोच्च किंवा अतिउन्नत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सहज प्राप्त होतील. ज्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी किंवा जीवनामध्ये, ज्याला म्हणतो ना, की फार मोठा इन्सिडेंट घडला किंवा ठेच लागली, याचा अर्थ काय होतो, की त्यानंतर त्याच्या जीवनाला एक गती मिळाली, एक दिशा मिळाली. आता यामध्ये त्या व्यक्तीचे बॅक ऑफ द माइंड ज्या काही गोष्टी आहेत, आतापर्यंतचे जे संस्कार आहेत, त्यानुसार झालेल्या घटनेला तो व्यक्ती त्याच्या माइंड सेटने, डिफरंट माइंड सेटने, की आहे तीच परिस्थिती, परंतु याला आता जर त्याने त्याची फ्रिक्वेन्सी आणि पॅटर्न, जो विचार करण्याचा पॅटर्न आहे, फिलिंग आहे, ही जर चेंज केली तर परिणाम डिफरंट असतील. राईट? सिच्युएशन, जी पण काही परिस्थिती आहे त्यामध्ये सिच्युएशन प्लस इमोशन इज इक्वल टू अट्रॅक्शन. अट्रॅक्शन, आकर्षण निर्माण होण्यासाठी जी पण तुमची सध्याची परिस्थिती आहे आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे इमोशन ज्या पद्धतीने टाकत आहात, त्या पद्धतीने तुम्हाला परिणाम मिळतील. राईट? आणि फ्रिक्वेन्सी अति उच्च जर करायची असेल, ऍट द एंड ऑफ द डे हा खेळ फक्त फ्रिक्वेन्सीचा आहे. जर अंतर्मनात फिलिंग असेल, बिंग चीटेड, म्हणजे कोणी माझी फसवणूक, किंवा जर स्वतःलाच एखादा व्यक्ती म्हणत असेल की माझी खूप फसवणूक होते, लोक मला फसवतात, मला चीट करतात किंवा माझ्या स्वभावाचा गैरफायदा घेतात, असं जर तुम्ही स्वतःला सांगत असाल, तर असेच व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आकर्षित होते. राईट? आणि याच्यासाठी आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीवर काम करावं लागेल, तिथे करेक्शन कराव्या लागते. कळालं? मी असे काही ट्रेनर किंवा मोटिवेशनल ट्रेनर, की जे कोच आहेत, प्रशिक्षक आहेत, परंतु जे ओव्हरवेट आहेत, हे त्यांना पण माहिती आहे. 90 kg, 95 kg, 100 kg, 100 किलो, हे त्यांना पण माहिती आहे. आणि ते स्वतःला कारण काय सांगतात, की मला एन्जॉय करायचं आहे. राईट? परंतु या गोष्टीची फार मोठी किंमत, म्हणजे अर्लियर, आत्ता किंवा नंतर, सफर द पेन ऑफ डिसिप्लिन,
म्हणजे नियम आणि शिस्त यांच्यातून जो पेन होतो ना, पेन म्हणजे काय, त्रास, वेदना, शिस्त म्हणजे पहाटे उठण्याची शिस्त असेल, व्यायाम करण्याची शिस्त असेल, जीवनात एक डिसिप्लिन रुटीन असेल, डाएट जो काही भोजन करत आहात त्याची एक डिसिप्लिन असेल. सफर द पेन ऑफ डिसिप्लिन म्हणजे ह्या डिसिप्लिनचं पेन, वेदना आता सहन करा. अदरवाईज सफर द पेन ऑफ रिग्रेट, पश्चातापाच्या वेदना सहन करा. सहन तर काहीतरी करावं लागेल. पहाटे उठणं हे सुद्धा आपल्या स्वतःमध्ये एक फार मोठं चॅलेंज आहे, आव्हान, राईट. आणि असं म्हणतात, ज्याने पहाट जिंकली त्याने आपलं दिवस जिंकला, आणि ज्याने दिवस जिंकला त्याने आपलं आयुष्य जिंकलं. बरोबर. म्हणून ज्या काही गोष्टी घडतायत, मोठमोठे ट्रेनर जरी असले, प्रशिक्षक जरी असले, परंतु ते काय म्हणतात, आता त्यांनी स्वतःचं माइंडसेट काय केलंय की आम्ही एका अतिउच्च ह्या लेवलपर्यंत, पदापर्यंत पोहोचलेलो आहोत, आणि हू केअर्स. आणि ऍट द एंड जिभेचे, इंद्रियाचे हे चोचले जे आहेत, हे डाएट जे आहेत, जे फॉलो नाही करू शकत, तर ते काय म्हणतील की एन्जॉय करायचंय, मजा करायची, परंतु याचे परिणाम मात्र पाहावे लागतील. हा खेळ फ्रिक्वेन्सीचा आहे. आणि अशा व्यक्तीला कितीही आपण सांगितलं तरी तो काय म्हणेल, पेन आणि प्लेजर हा एक कन्सेप्ट आहे, पेन, प्लेजर. आजपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये जे पण काही करत आहोत याच्या पाठीमागे, जर तुम्हाला एखादा पदार्थ खूप आवडत असेल का, तर त्याच्यातनं आनंद मिळत आहे म्हणून. म्हणून एखाद्या ड्रिंक करणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही कितीही परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, तर तो, त्याला त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे त्याच्यापेक्षा जर पेन जास्त झाला, पेन, तर तो ते ड्रिंक करण्याची जी त्याची सवय आहे ती सोडून देईल. परंतु वेदना कितीही होत आहेत आतमध्ये, डॉक्टरांनी सांगितलं की आता इथून पुढे तुम्ही हे पेय पदार्थ पिऊ नका. परंतु तरी सुद्धा काही व्यक्ती आहेत जे म्हणतात एक ना एक दिवस तर मरायचंच आहे, त्याच्या आधी पिऊया, मजा करूया. का? कारण त्यांचा प्लेजर, त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो अतिउच्च गेलेला आहे. म्हणून आपल्याला, ज्या कुणा व्यक्तीला जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल करायचे, त्याने काय करावं लागेल माहितीये, की जे काही मी करत आहे याचे मला रिटर्न किंवा आउटकम काय मिळत आहेत, याचे परिणाम काय मिळत आहेत, आणि ह्या परिणामांवर त्याचं जीवन पुढचं अवलंबून राहील. कळालं? हा खेळ नंबरचा आहे, फ्रिक्वेन्सीचा आहे, इमोशनचा आहे, फिलिंगचा आहे. फ्रिक्वेन्सीमध्ये इमोशन येतात, फिलिंग येतात, विचार येतात, विश्वास जे निर्माण झालेले आहेत ते येतात, आणि ऍट द एंड ऍक्शन येते, कृती येते. जर कृती बदलायची असेल तर सगळ्यात आधी काय बदलावं लागेल, इमोशन, फिलिंग बदलावे लागतील. कळालं? आणि फिलिंगवर आपल्याला काम करायचं आहे, फ्रिक्वेन्सीवर आपल्याला काम करायचं आहे. जे पण जीवनामध्ये घडत आहे, फॉर एक्झाम्पल काही गोष्टी अशा आहेत की ऊर्जा शक्तीच्या ह्या युगामध्ये आपण आहोत, आणि आता आपल्या जीवनामध्ये जे पण काही घडतंय, दिस इज व्हॉट द रिफ्लेक्शन ऑफ आवर सबकॉन्शियस माइंड. हे आपल्या अंतर्मनाचं प्रतिबिंब आहे. अंतर्मनात जे प्रोग्रॅमिंग केलेलं आहे, बाहेर त्याचे हे पडसाद उमटत आहे. असं समजा, बाहेर हा फार मोठा एक पडदा आहे, किंवा ज्याला म्हणता येईल की ज्याच्यावर आपले जीवनाची मूवी रिलीज होत आहे, आणि पाठीमागे फार मोठा एक प्रोजेक्टर आहे. त्या प्रोजेक्टर मध्ये जे काही झालेलं आहे ते फक्त रिफ्लेक्शन त्या समोरच्या पडद्यावर उमटतंय. त्या पडद्याला, किंवा त्या पडद्यातील जे पण कोणी ज्याला म्हणता येईल ना काय, ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस, बरोबर, जे पण काही तिथे कार्य करणारे पात्र आहेत, यांना दोष देऊन उपयोग नाही. हे सबकॉन्शियस माइंड मध्ये जे काही चाललेलं आहे त्याचं फक्त हे रिफ्लेक्शन आहे. बरं, हे का येतं आणि आपल्या जीवनामध्ये, हे जीवनामध्ये येण्यासाठी याला एक, म्हणजे तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करण्यासाठी हे प्रॉब्लेम अराईज होतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे पण काही समस्या किंवा संकट किंवा प्रॉब्लेम्स आहेत, हे आपल्या अंतर्मनातील
रनिंग मेमरीज आहेत. मेमरीज म्हणजे काय? स्मृती, आठवणी. आपण सर्वजण वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ मेमरी. आपण आठवणींच्या जगामध्ये जगत आहोत. आठवणी, मेमरीज. आणि ह्या ज्या मेमरीज आहेत हेच प्रॉब्लेम आहेत. एखादी गोष्ट प्रॉब्लेम, समस्या किंवा एखादी गोष्ट आनंद, हे आपण कसं काय ठरवतो? कारण जी क्षण किंवा प्रसंग आठवल्यानंतर अंतर्मनामध्ये आनंद निर्माण होतो, त्या मेमरीज आहेत. आता पहाटेच्या या पावन क्षणी आपण जिथे कुठे आहोत आणि एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं की ह्या ह्या व्यक्तीचं स्मरण कर, तर त्याला त्वरित दुःख होईल. किंवा एखाद्या व्यक्तीला सांगितलं की आई वडिलांचं स्मरण कर किंवा अशा व्यक्तीचं स्मरण कर ज्याने जीवनामध्ये खूप मदत केली, त्या व्यक्तीच्या हृदयात कृतज्ञतेचे भाव निर्माण होतील. वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ मेमरी. आपण आठवणींच्या जगामध्ये जगत आहोत. बऱ्याच वेळा आठवणी कशा असतात माहितीये? मी त्याच्यासाठी एवढं केलं, तो ते विसरला. बरोबर. ही आठवण आहे, स्मृती आहे. ही स्मृती फक्त चेंज केली आणि हे कुणाच्या हातामध्ये आहे? प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाच्या हातात ऑथॉरिटीमध्ये ह्या गोष्टी आहेत की तुम्ही स्वतःला काय स्टोरी सांगताय. त्यानंतर प्रॉब्लेम जो काही आपल्या जीवनामध्ये तुम्हाला स्टक करण्यासाठी नाही, तर तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करण्यासाठी येतो. असं समजू नका की माझ्या जीवनामध्ये जी काही संकट आणि समस्या येत आहेत, हे मला अडकवण्यासाठी येतात. नाही, अडकवण्यासाठी नाही येते. तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी येत आहेत. जर पायामध्ये काटा टोचला असेल आणि काही कारणास्तव त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, छोटे छोटे कण असतात, काही कारणास्तव त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, तर तुम्हाला माहितीये तिथली ती स्किन अगदी जाड होते. जाड होते. आणि ही बॉडी इंडिकेट करते की इथे काहीतरी विजातीय पदार्थ जमा झालेला आहे. आणि तिथं स्वॅलन म्हणजे सुजतो तो भाग. आणि मग लक्षात येते काहीतरी टोचलं असेल किंवा काहीतरी आतमध्ये आहे. आता जे आतमध्ये आहे हे त्याचं एक प्रतीक आहे किंवा एक सिम्पटम आहे जे आपल्याला दिसतं सोल्युशन प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि त्यावेळेस त्वरित तो व्यक्ती त्याच्यावर ऍक्शन घेतो, कृती घेतो, डॉक्टरांकडे जातो किंवा जे पण काही उपचार आहेत ते करतो. परंतु हे का करतो? कारण तो प्रॉब्लेम किंवा ती समस्या जी आली होती ती त्याला जागृत करते, त्याचे डोळे उघडते. बरोबर. आणि याच्यासाठी सर्वात महत्वाचं काय? जर याच्यातून बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात आधी चॉईस करावी लागेल. द ओनली वे टू कम आउट ऑफ दिस प्रॉब्लेम इज टू मेक चॉईस. तुम्हाला निवडावं लागेल. आणि काय निवडायचंय? की मला सर्वोत्तम जीवन जगायचं आहे, हे तुम्हाला निवडावं लागेल. चॉईस इज युअर्स. तुम्ही फक्त निवडू शकता. हा, हे बघा, एकदम सिंपल आहे. संकट आहे, समस्या आहे किंवा डायग्नोस झालेला आहे, आजारपण आहे, तर त्याच्यानंतर चॉईस तुमची आहे ना, की त्याच आजारपणात राहायचंय का त्याच्यातून बाहेर यायचंय. बरोबर. आणि ती चॉईस हाच ग्रेटेस्ट वे आहे. जर धनसंपत्तीची इश्यू असेल तर त्या धनसंपत्तीसाठी तुम्हाला स्वतः प्रयत्न करावं लागेल. आणि काय करावं लागेल? की मला चॉईस करायचं की मला धनसंपत्ती अर्जित करण्यासाठी काय काय प्लॅनिंग करावं लागेल. चॉईस इज युअर्स. काही व्यक्ती व्हिक्टिम बनून जीवन जगतात. व्हिक्टिमचा अर्थ काय? जसं की बळीचा बकरा, की आता माझ्या जीवनात काय घडेल. परंतु तसं नाहीये. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वे आउट सापडू शकतो, बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळू शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला चॉईस करणं गरजेचं आहे. तुम्हाला निवड करणं गरजेचं आहे. ही जर तुम्ही निवड केली तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. बरोबर. तर चॉईस ही जर केली एखाद्या व्यक्तीने की मला याच्यातून बाहेर पडायचंय, तर त्यावेळेस काय करावं लागेल? चॉईस करणं म्हणजे कंप्लेंट करणं नव्हे. हिलिंग करणं म्हणजे कंप्लेंट करणं नव्हे. हिलिंगचा अर्थ असा नाही होत की एखाद्या व्यक्तीविषयी सतत बोलत राहणं किंवा परिस्थितीविषयी किंवा माझ्या जीवनात हे का झालं, त्याला कंप्लेंट करणं, त्याला हिलिंग म्हणत नाही. मग हिलिंगचा अर्थ काय? की स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करणं, अंतर्मनात कार्य करणं. जर आता तुम्ही दुःखी आहात तर तुम्ही एक फ्रिक्वेन्सी इमिट करत आहात ह्या ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला. बरोबर.
परंतु जर तुम्हाला आनंद हवा असेल आणि ज्या पद्धतीची फ्रिक्वेन्सी तुम्ही रिलीज करताय ना, त्याच पद्धतीने ते व्यक्ती आकर्षित होत जातील. परिस्थिती पण आकर्षित होत जाईल. कळालं? जरी आता जीवनात प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, ह्या सगळ्या रनिंग मेमरीज आहेत, जरी असल्या तरी सुद्धा चॉईस काय आहे तुमची? की टाइम फॉर डबल हॅपीनेस. कारण फ्रिक्वेन्सी चेंज करायची ना, तर एखादं भजन लावा, म्युझिक लावा, एखादं प्रवचन ऐका किंवा पुस्तकाचं वाचन करा, पण ती फ्रिक्वेन्सी आपली रेज करा. आहे त्या दुःखी फ्रिक्वेन्सीमध्ये अडकून पडू नका. आणि याच्यासाठी क्लिन्झिंगचे काही टूल्स आहेत, जे आपण दररोज पाहत आहोत आणि त्यावर आपण प्रॅक्टिस करत आहोत. आणि ह्या प्रत्येक मेडिटेशन, ध्यान किंवा हो ओपनोपनो याचा उद्देश काय आहे? तर पुन्हा आपल्याला त्या झिरो स्टेटला, झिरो म्हणजे काय? ज्याला म्हणतात ना शून्य ध्यान, ना जास्त ना कमी, राईट? आणि रेस्ट इन पीस. रेस्ट इन पीस, RIP कधी म्हणतात माहितीये? एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर, म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाला त्यावेळेस त्याला म्हणतात रेस्ट इन पीस. परंतु हे मृत्यूनंतर का रेस्ट इन पीस? जिवंतपणी का नको रेस्ट इन पीस? त्यामध्ये आत्ता ह्या क्षणी आपल्याला शांतीची किंवा आनंदाची आवश्यकता आहे, तर स्वतःला काय सांगायला पाहिजे? येस, आय कॅन हँडल इट. ज्या वेळेस अंतर्मनातून हे भाव येतात ना, हे बघा, समस्या कितीही मोठी असली तरी सुद्धा हृदयातून जर ऍक्सेप्ट केलं आणि त्याच्यानंतर फक्त एक वाक्य, येस आय कॅन हँडल इट, मी करू शकतो हँडल, माझ्यामध्ये ती क्षमता आहे. त्याच्यानंतर अंतर्मनाला एक सजेशन किंवा ऍडवाइस मिळते, सूचना मिळते की ठीक आहे, जरी प्रॉब्लेम असला तरी आपण याच्यातून बाहेर पडू शकतो, इट्स ओके. आणि हे ज्या वेळेस आपल्याला अंतर्मन सांगतं त्यावेळेस आहे तीच परिस्थिती बदलायला सुरुवात होते. परिस्थिती कधीही तुम्हाला दुःखी करत नाही. जर परिस्थितीने दुःखी केलं असतं तर काही व्यक्ती झोपडीत राहतायत किंवा स्लम एरियामध्ये राहतायत, ते आनंदी राहिले नसते कधी. कारण तिथे सुद्धा जी काही लहान मुलं आहेत ना, ती आनंदाने खेळतात. काही मुलं गार्डन मध्ये खेळतात, काही मुलं मोठ्या बंगल्यात खेळतात, बरोबर? आणि मुलं मुलं असतात, परिस्थितीशी त्यांचं घेणं देणं नाही असा. म्हणजे असे काही सीन किंवा मूवी आहेत किंवा टेस्टिमोनियल आहेत, ते पाहिल्यानंतर रिअलाइज होईल की ह्या जगात मी सर्वात सुखी आहे. असे कितीतरी व्यक्ती आहेत ज्यांना पिण्याचं पाणी मिळत नाही, आणि आज जर कम्पेअर केलं तर तुम्हाला भरपूर पाणी मिळते, शुद्ध पाणी मिळतंय. हा सगळा माइंडसेट आहे. कळालं? असे कितीतरी व्यक्ती आहेत की ज्यांच्या बरोबर त्यांचं कुटुंब नाहीये, परंतु आज आपल्यासोबत जर आपलं कुटुंब आहे तर आपण भाग्यवान आहोत. कळालं? हा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट काय माहितीये? हे सगळं परिवर्तनशील आहे. इथे लोक बदलतात, मत बदलतात. काल जे तुम्हाला चांगलं म्हणत होते, कदाचित आज ते वाईट म्हणत असतील. काल जे तुम्हाला वाईट म्हणत होते, कदाचित ते आज चांगलं म्हणत असतील. म्हणजे इथं वेळ बदलतो, काळ बदलतो, परिस्थिती बदलते. काल जे पूजा अर्चा करत असतील, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं पूजन करत असतील, परंतु आज तेच त्या व्यक्तीला नावं ठेवत असतील. असं कितीतरी व्यक्तींच्या बाबतीत झाले, साधू संत ऋषी मुनींच्या बाबतीत झालेले. फक्त उलट झाले, आधी त्यांनी त्रास दिला आणि नंतर पूजा करतायत. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. अंगी मोठेपण आणण्यासाठी सुद्धा यातना तर सहन कराव्या लागतील ना. लोखंडाचं जर पोलाद करायचं असेल तर त्याला भट्टीमध्ये तापवलं जाईल पूर्ण लाल होईपर्यंत, आणि त्याच्यावर घाव पडतील, पण त्यानंतर तर त्याचं पोलादात रूपांतर होईल. एखादी सुंदर मूर्ती जर निर्माण करायची आहे तर त्या दगडाला टाकेचे घाव सहन तर करावे लागतील ना. आणि जो दगड म्हणेल की मी टाक्याचे घाव सहन करणार नाही, त्याच्यातून म्हणजे अनवॉन्टेड ज्या गोष्टी आहेत त्या
काढून टाकता येणार नाही, तर त्याच्यातून मूर्ती कस काय बनेल? अगदी साधं सरळ लॉजिक आहे हे भगवंताचं आणि हे ब्रह्मांडाचं. जर काही निर्माण करायचं आहे तर त्यासाठी एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेस मधून जावं लागेल. बरोबर. आता मी तुम्हाला एक छोटासा हे दाखवतो. अं, एक छोटस म्हणजे एखाद्या आळीचं रूपांतरण हे कसं एका सुंदर फुलपाखरू मध्ये होतं. हे एक छोटस स्क्रीन हे आहे. हा, मी माझ्या स्क्रीनवर शेअर करतो तुम्हाला. आणि ही प्रोसेस आहे फार महत्वाची आहे. याच्याने आपल्याला कळेल की जीवनात बदल कसे घडतात. आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ही अवस्था येते. माझी स्क्रीन जर तुम्हाला दिसत असेल तर त्यामध्ये ही एक अवस्था आहे, राईट. मध्ये सुंदर फुलपाखरू दिसत आहे. पण तुम्हाला माहिती आहे हे फुलपाखरू बनण्यासाठी काय काय प्रोसेस आहे ते? राईट. आता जे दिसतंय ना, याची सुरुवात इथून झाली. एक म्हणजे फुलपाखराचेच हे अंडे आहेत, बटरफ्लाय. आणि त्यानंतर ही आळी निर्माण झाली. कॅटरपिलर म्हणतात याला, राईट. याला लार्वा पण म्हणतात, कॅटरपिलर, लार्वा. पण त्याच्यानंतर काय करतो, द कॅटरपिलर रॅप्स हिमसेल्फ इनटू अ कोकून. एक कोकून किंवा एक कोश ते निर्माण करतं आणि त्यामध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतं, राईट. याला प्युपा स्टेज म्हणतात. याच्यामध्ये बंदिस्त केल्यानंतर त्याच्यावर प्रोसेस चालू होते. तो स्वतःचं मनन चिंतन परीक्षण करत राहतो, ध्यान करतो, तपस्या करतो. तपस्या इन द सेन्स जे पण काही कार्य, विशेष कार्याचा सराव करतो ज्यामध्ये त्याला परफेक्ट व्हायचं आहे. दररोज प्रॅक्टिस कराव्या लागतात. ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत ते तो करतो. आणि याला जरी मेटामॉर्फोसिस म्हणत असतील, याचाच अर्थ तो स्वतःवर प्रोसेस करत आहे, स्वतःला ट्रेनिंग देत आहे, प्रशिक्षण प्राप्त करतो. आणि त्यानंतर त्याचं एका बटरफ्लाय मध्ये रूपांतरण होतं. पण हे सुद्धा कसं होतं, त्यानंतर तो प्रयत्न करतो, मॅच्युअर होतो. आणि जो किडा किंवा जी म्हणजे बेसिक हे होतं, ही अवस्था होती कॅटरपिलरची. याच्यातून म्हणजे जी आळी होती, हिचं रूपांतरण एका सुंदर फुलपाखरात होतं. याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. हे निसर्गाने आपल्याला दिलेला फार मोठा धडा आहे हा. शाळा कॉलेजमध्ये आपण हे शिकलेलो आहोत, परंतु आपल्याला असं वाटतं की ही फक्त ह्या फुलपाखराची एक अवस्था आहे. नाही, ही आपल्या जीवनाची पण अवस्था आहे. आणि जो व्यक्ती याच्यातून हा धडा प्राप्त करेल त्याच्या जीवनामध्ये खरोखर परिवर्तन आणि बदल घडेल. याला याला म्हणतात डायग्नोसिस करणे. आणि याला म्हणतात आपल्या स्वतःवर काम करणे. मग स्वतःवर काम करायचं म्हणजे काय करावं लागेल, तर ह्या प्रोसेस किंवा फ्रिक्वेन्सी रेज कराव्या लागतील. मग याच्यासाठी काय करावं लागेल, ग्रॅटिट्यूड, आभार प्रकट करावं लागेल. ग्रॅटिट्यूड, आभार. त्याच्यानंतर क्षमा करावी लागेल. हो, ओपोनोपोनो हे क्लिन्झिंग टूल आहे. आणि जर कुणाला शंका असेल की हे खरोखर म्हणजे माझा विश्वास असेल तरच काम करेल का? नाही. तुमचा विश्वास असो किंवा नसो, पण तुम्ही जर हे करत गेलात ना, तर हे काम करेल. 100% काम करेल. 100% कार्य करतं. फक्त निरंतरता हवी. निरंतरता ही सफलता की कुंजी है. निरंतरता. नित्य नेम नामी तो नर दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. निरंतरता, जे काही तुम्ही करत आहात त्याच्यात सातत्य ठेवणं फार आवश्यक आहे. सातत्य. कळालं? बरेच व्यक्ती म्हणतात की मी हे सगळं करतोय परंतु माझ्या जीवनात परिवर्तन आणि बदल घडत नाहीये. नाही.
2 दिवस केले, 3 दिवस केले आणि परिणाम दिसत नाही म्हणून स्टॉप केलं तर नाही परिणाम जाणवणार. याच्यासाठी सातत्यपूर्ण तुम्हाला हे करावं लागेल. 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस, ऍटलिस्ट 90 डेज. पण दररोज थोडं 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 का असे ना ही प्रॅक्टिस करावी लागेल. आणि ही प्रॅक्टिस होत नाही म्हणून आपल्याला कुणीतरी हात धरून चालवणारा एक व्यक्ती पाहिजे किंवा मार्गदर्शक पाहिजे, जो आपल्याला मार्गदर्शन करू शकेल. कळालं? आणि त्यासाठी काय करावं लागेल? वी हॅव टू टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. 100% जबाबदारी घ्यावी लागेल. माझ्या जीवनात जे पण काही घडत आहे, आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. मी त्याची 100% जबाबदारी घेत आहे. मी कुणाला दोष देत नाही, कुणाला ब्लेम करत नाही, तक्रार करत नाही. परंतु मी स्वीकार करतो की माझ्या जीवनात जे पण काही घडत आहे, हे मी घडवत आहे. म्हणजे माझ्या कृत्यांमुळे घडत आहे. राईट? आणि ज्या वेळेस एखादा व्यक्ती स्वतःला क्लीन करायला सुरुवात करतो, क्लिन्झिंग सुरू होते, याचा अर्थ त्याचं कुटुंब, ह्या पृथ्वीवरच्या चराचर सृष्टीमधील एक एक जीव, याचं तो हिलिंग करत आहे. कळालं? म्हणून आपल्याला आपले चॅलेंजेस ऍक्सेप्ट करावे लागतील. तुमच्या स्वतःच्या काही व्यक्तींना वाटतं ना की मी का करू, का क्षमा मागू, का माफी मागू. हे माफी मागावी लागेल. आणि जर दुसऱ्यांचं नाही तर एक छोटासा प्रॉब्लेम घ्या, समस्या घ्या आणि त्याच्यासाठी हे काम करा. ऍक्सेप्ट आणि एक्नॉलेज याचा स्वीकार करा. आणि एक्नॉलेज म्हणजे काय, जसं घरात पत्र आल्यानंतर ते पोस्टमन म्हणतात ना सही करा की तुम्हाला हे पत्र मिळालेलं आहे, तसं एक्नॉलेज करावं लागेल. त्याच्यापासून दूर पडू नका. आहे त्या परिस्थितीला, सिच्युएशनला सामोरं जा. त्याला क्लीन करण्यासाठी सुरुवात करा. ओनिंग इट. आणि त्यानंतर रिलॅक्स. रिलॅक्सचा अर्थ काय होतो? रिअलाइज इट, रिग्रेट इट आणि रिलीज इट. 3 R आहेत. काय? रिअलाइज. पहिल्यांदा रिअलाइज करा की काय घडत आहे. त्यानंतर रिलीज करा म्हणजे ते मुक्त करा. आणि त्यानंतर रिअलाइज इट. रिग्रेट मध्ये एक रिग्रेटची अवस्था येते. काय? की जे काही झालंय ते झालंय, ओके, ऍक्सेप्टेड. आणि त्यानंतर ते रिलीज करा. फक्त त्यातून पळू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या शरीरावर प्रेम करा आणि स्वतःच्या अंतर्मनावर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करा. या शरीराच्या पलीकडे सुद्धा ती शक्ती आहे. जे तुम्ही आहात, मी आहे, जे आपण बोलत आहोत, त्याच्यावर प्रेम करणं आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या जगात इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुम्हाला कंट्रोल ऍक्सेप्ट करावा लागेल. यू हॅव टू टेक कंट्रोल ऑफ युअर माइंड. राईट? आणि दररोज आपल्या हातून इतके कर्म घडतायत, इतके कर्म घडतायत, क्लिन्झिंग दररोज करायला हवं. कळालं? तर यासाठी आपल्याला ह्या प्रॅक्टिसेस करायच्या आहेत. मग आता काय काय करावं लागेल? एक आहे ग्रॅटिट्यूड. 10 रँडम ग्रॅटिट्यूड. दररोज पहाटे उठल्यानंतर तक्रार करण्याच्या आधी माझ्या जीवनामध्ये काय काय सकारात्मक चांगल्या गोष्टी, जे वरदान भगवंताने दिलेले आहेत, त्याच्यासाठी आभार प्रकट करावे लागतील. हे फार महत्वाचं आहे. कळालं? तक्रार आपल्याला दिसतात, परंतु ज्यासाठी आपण आभारी आहोत त्याचा आपल्याला काही वाटत नाही. काल एक छोटा इन्सिडेंट झाला. माझा मुलगा खेळत होता बाहेर, दादू. तर त्याला कुत्रा चावला. पलीकडचा, म्हणजे आमच्या घरी पण 2 आहेत, परंतु पलीकडचा. आता त्या परिस्थितीमध्ये भगवंताची विशेष कृपा दृष्टी की त्याला त्वरित आम्ही घेऊन गेलो, इंजेक्शन दिलं आणि आता तो नॉर्मल आहे. राईट? संकट आलं, परिस्थिती आली, परंतु त्यामध्ये आपल्याला स्टेबल राहणं गरजेचं आहे. परिस्थिती येईल, परंतु आहे त्या परिस्थितीचा विपर्यास करून तिथेच रडबोंबल जे उठते ना काही प्रसंग,
काही असतात प्रसंग तसे जे खरोखर हृदयद्रावित करणारे असतात. परंतु लहान मुलाला जर त्याच्यावर जर असा प्रसंग ओढवला तर घरच्यांची काय अवस्था होत असेल. पण येस, इट इज पार्ट अँड प्रोसेस ऑफ लाईफ. आणि आजकाल सगळं आधुनिकीकरण झालेलं आहे. काही हरकत नाही, वी हॅव टू ऍक्सेप्ट इट. आणि नंतर त्याच्यावर कार्य करून ते रिलीज करावं लागेल. कळालं? एकदम बेसिक गोष्ट आहे, एकदम बेसिक आणि सिंपल. परंतु यासाठी आपल्याला पहिल्यांदा आभार प्रकट करावं लागेल की आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे. लक्षात आलं? ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यावर आपल्याला प्रॅक्टिसेस करायचे आहेत. राईट? व्हेरी गुड. मग आता प्रॅक्टिसेस काय करायच्या आहेत? ज्ञान असून खरोखर उपयोग नाही, तर त्या ज्ञानावर आपल्याला कार्य करणं आवश्यक आहे. आचरण करणं आवश्यक आहे आणि आचरणाने बदल घडतात. ओके. तर आता आपण काही प्रॅक्टिसेस करूया.